काल आम्ही गणेश चतुर्थीनिमित्त गावी आलोय आणि घरी आले की थोड्या वेळ बसलो आणि नंतर मग डेकोरेशनसाठी साहित्य घ्यायला बाहेर निघालो. आता मला जे काय पाहिजे होतं ते काय आमच्या गावात नव्हतं, त्यामुळे आठवड्याला गेलो. आठवड्यात गेले पण भरपूर दुकानात फिरलो, पण मला काही मिळालं मला जे काय पाहिजे ते. आम्हाला गणपती बाप्पासाठी छोटंसं मंदिर घ्यायचं होतं, पण मला मंदिर काही मिळालं नाही. त्यामुळे मग मी हे लोड आणि पाट घेऊन आली थर्माकोलचं. बाप्पांचं निम्मार्ध डेकोरेशन करून झालेलं, लाईटिंग फक्त राहिली होती. आता आम्ही सगळ्यांचं आवरण गणपती बाप्पा आणायला निघालो. सगळ्यांचं आवरून झालं, पण आमच्या कोलू साहेबांचं काय आवरून झालं नव्हतं म्हणून थांबलो जरा वेळ. आता आम्ही गणपती बाप्पांची जी मूर्ती बुक केली होती ती घेतली आणि तुम्हाला दाखवते जरा व्ह्यू बाहेरचा. तर सण कुठला पण असू दे, पण गावात एक वेगळंच वातावरण तयार झालेलं असते नाही का. आता आम्ही बाप्पांची मूर्ती घेतली आणि घरी निघालोय. तर आता महेश बघा किती नटून आले गणपती बाप्पा घ्यायसाठी आणि गोलू कसा मस्ती करतोय बघा रस्त्यानं. आम्ही गणपती बाप्पांना घरी आल्यानंतर त्यांची पूजा केली, आरती ओवाळली आणि त्यांना घरात घेऊन आलो. आता फक्त बाप्पांची स्थापना करायची राहिली होती आणि गोलू बघा कसा चढलाय पायऱ्यांवर. नैवेद्यासाठी मी उकडीचे मोदक, आळूची वडी, भात केला होता आणि इकडे बाप्पांची पूजा करून झाली, नंतर आरती केली आणि मोदक खायचा पहिला मान आमच्या गोलूच होता. त्यामुळे गोलूला पहिला मोदक खायला दिला आणि त्याला तो आवडला पण. कसा वाटला आजचा व्हिडिओ? भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.